च्या आतमध्ये बघतोय भूषण 11 सन्माननीय संघमालक भूषणजी भालेराव आणि राकेशजी पुराणे यांचा संघ जो संघ आपण मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना बघतोय ग्रे जर्सी मध्ये तर मैदानाच्या आतमध्ये सर एव्हेंजर्स हा संघ बॅटिंग करत असताना आपण बघतो येलो जर्सी मध्ये हे संघमालक आहेत सन्माननीय सुधाकरजी मोरे सर आदिवासी विकास विभागात महाराष्ट्र शासनाच्या या विभागामध्ये ते सेवा देत आहे मात्र ज्या पद्धतीने त्यांनी संघ ऑक्शन प्रक्रियेमध्ये बांधला बनवला तयार केला कुठलाही स्टार खेळाडू नसताना हा संघ अगदी सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचलाय अप्रतिम कामगिरी एक कल्पक नेतृत्व मोरे सरांच्या माध्यमातून आपण बघतोय दुसरा संघ जो आपण बघतोय भूषण भालेराव यांचा आयकॉन खेळाडू नामदेव गुलुम यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ देखील जबरदस्त कामगिरी करत असताना सातपूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय एकदा मित्रांनो दोनही संघांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक ओहो कॉट बिहाइंड द विकेट पहिला चेंडू बॅट्समन गोल्डन डक आउट गोलंदाज ऋषी पुंडे यांच्या प्रत्येक विकेटसाठी सन्मान्य सागर निगळ साहेबांच्या वतीनं 201 रुपये रकमेचं पारितोषिक असेल सर एव्हेंजर्स संघाला पहिल्या चेंडूवर इथे फार मोठा धक्का बसतोय इन्फॉर्म बॅटर अथर्व गुंजाळ पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचं शिकार झालेत माघारी त्यांना परत जावं लागतंय उपस्थित प्रेक्षक की गोल्डन डक काय म्हटलं जातं अगदी पहिल्या चेंडूवर कुठलाही बॅटर इथे बाद होत असेल तर त्याला गोल्डन डक म्हटलं जातं खेळाडूंना विनंती असेल मंचाच्या खाली जा प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं बाहेर उतरा मंचावरनं खाली उतरा डायमंड डक कोणाला म्हटलं जातं सिल्वर डक कोणाला म्हटलं जातं ब्रांज डक कोणाला म्हटलं जातं याविषयी देखील आपण चर्चा करू फिलहाल जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय धावफलक अजून कोरा मात्र पहिला विकेट इथे डाऊन होतोय नयन पाटील आलेत दोन खेळाडू डीप मध्ये आपण या पहिल्या मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये बघू शकाल ऋषी पुंडेचं हे पहिलं षटक यावेळेस बदल बघायला मिळाला ऋषीला इथे आघाडीला स्ट्राईक बॉलर म्हणून पाठवलं गेलं पहिला चेंडू स्विच हिट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे गोलंदाज ऋषी पुंडे निश्चितच स्वतःवर निराश असतील याचं कारण की त्यांना विकेट मिळाली नाहीये चांगला बॉल यावेळेस बघायला मिळाला गतीमध्ये बदल होता स्लोअर वन ट्राय केला गेला इन्व्हाइट केलं गेलं आमंत्रण दिलं गेलं बॅट्समन नयन पाटील यांना याचं कारण की ट्रॅपमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होता जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळाला स्विच हिट सारखा खराब फटका यावेळेस नयनकडनं ट्राय केला गेला फटका फसतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू दोन खेळाडू डीप मध्ये सीमारेषेजवळ एक मिड विकेट सेट केलाय आणि एक भूषण स्वतः संघ मालक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उभे आहेत ऋषी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट शफल झाले ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ओ हो दुसरा विकेट डाऊन बॅट्समन आउट
काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. आमचे पुण्याचे मायकल नितीन वेताळ सरांचं पुन्हा एकदा कौतुक असेल. काय जबरदस्त पद्धतीने आपल्या स्टाईलनं, आपल्या शैलीनं, आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत आहे. सर एव्हेंजर्स संघ निश्चितच आता अडचणीत सापडलाय. अडचणीतनं ट्रॅव्हल करतोय, प्रवास करतोय. मित्रांनो, आयुष्यामध्ये जी वादळं येतात, जी अडचणी येतात, जे संकट येतात ना, ते जेवढ्या वेगानं येतात तेवढ्या वेगानं देखील निघून जात असतात. मात्र या अडचणीच्या काळामध्ये आपण आपल्या जागेवर कशा पद्धतीने उभे राहतो आणि आल्या आल्या संकटांचा कशा पद्धतीने सामना करतो हे फार महत्त्वाचं असतं. या दरम्यान एक सेन्सिबल स्ट्रोक अगदी कार्पेटच्या मदतीनं चेंडूला ड्राईव्ह केलंय. स्वतः संघमालक खेळाडू सुधाकर मोरे सर आलेत. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी कर्णधार कसा असावा, संघमालक कसा असावा, सिनियर क्रिकेटर कसा असावा, याचं एक आदर्श उदाहरण स्वतः सुधाकर मोरे सर या अडचणीच्या काळात संघाला लीड करण्यासाठी अगदी सामोरे आलेत. सेन्सिबल स्ट्रोक खेळत असताना आपलं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करताय. धावफलक सर एव्हेंजर्स पहिल्या 4 चेंडू नंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. सेमीफायनल फर्स्ट, पहिला उपांत्य फेरीचा सामना. ओ इथे फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय. 1 बाउन्स, चौकार. येतोय मित्रांनो तेजस गांगुर्डे, लोकल बॉय, स्थानिक खेळाडू. अगदी जो मारता है चौके और छक्के खड़े खड़े, उसका नाम है तेजस गांगुर्डे. फुलटॉस चेंडूला समाचार घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावफलक 4 ने वाढेल. 5 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये सर एव्हेंजर्स संघासाठी एकमात्र जो खेळाडू अगदी खंबीरपणे उभा राहिलाय ना प्रत्येक संघाच्या समोर, तो म्हणजे तेजस गांगुर्डे. आत्ताही फाईट करतोय. ड्राईव्ह केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूला पिक केलं. या दरम्यान मात्र रिटर्न येईपर्यंत 1 धाव अगदी वेगानं पूर्ण केली गेली. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर एव्हेंजर्स 2 गडी बाद 6 धावा. डीजे धन्यवाद, थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 6 धावा. भूषण 11 संघाकडनं संघनायकाने आपल्या गोलंदाजीमधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. योग्य वेळी योग्य निवड केली गेली. सार्थ निवड बी म्हणेल. नामदेव गुलूम सारखा एक प्रतिभावंत, प्रचंड टॅलेंट असलेला एक डाव्या हाताचा एक लाजवाब गोलंदाज ते बॉलिंग मार्कवर आपण बघतोय. समोरच्या संघाला आणखी बॅकफुटला ढकलण्यासाठी एक चांगली रणनीती. तर दुसऱ्या बाजूला तेजस गांगुर्डे आहेत, इन्फॉर्म आहेत. त्याच्या बॅटमधनं फक्त धावा येत नाहीये तर धावा वाहत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या बॅटमधनं धावा सातत्यानं बघायला मिळत आहे. पहिला चेंडू, दुसरं षटक. खराब बॉल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. यस, याचं कारण की आपल्या स्टाईलनं इशारा कर देईल. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो आणि संकटाचा काळ हा कुठेही कायमस्वरूपी मुक्कामाला नसतो. मात्र अशा परिस्थितीमध्ये जगण्यासाठी आणि लढण्यासाठी तुमच्याकडे हिंमत असायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये ज्याच्याकडे हिंमत त्यालाच किंमत. तर इथे तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल, फाईट करावी लागेल. फुलटॉस ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक. तेजसच्या बॅटमधनं एक देखना, सुंदर, अप्रतिम, अति सुंदर एक चांगला स्ट्रोक येतोय. सिंगल येते तेजसच्या बॅटमधनं. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट तेजसकडनं, कारण चांगला चेंडू आहे, रिस्क घेतली नाही, सिंगल काढत स्ट्राईक बदलला गेला. कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळलं जातंय. धावफलक पुढे जाईल. 2 गडी बाद 8.
सेन्सिबल पद्धतीने पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. सुधाकर मोरे सरांच्या बॅटमधनं हा स्ट्रोक असेल. सिंगल येते मोरे सरांच्या बॅटमधनं. ऑन साइडला तेजसच्या बॅटमधनं स्टंड अँड डिलिव्हर षटकार. धावफलक या षटकाराच्या मदतीनं 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं पार्टनरशिप आता इथे रचली जाते, भागीदारी रचली जाते. या दरम्यान स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सरळ मैदानाच्या बाहेर. या दरम्यान धावफलक 1.5 षटकानंतर 21 2 गडी बाद 21 धावा. मंचावर फक्त मान्यवरांची बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. बाकी आमच्या मित्रांना विनंती असेल आपण मंच रिकामा करायचा आहे मान्यवरांसाठी. ओ कडक कडक कट केलाय मात्र आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगलं फील्ड केलं जाते. खराब बॅकअप रिस्की रन जोखीम पत्करली गेली, रिस्क घेतली गेली. आयुष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यशाजवळ पोहोचायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल तर या पद्धतीची रिस्क, या पद्धतीची जोखीम तुम्हाला पत्करावी लागेल. धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. देऊया आमच्या डीजे समाधान यांना संधी. ऐकूया एक मधुर संगीत. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे समाधान. त्यानंतर त्यांचे सहकारी डीजे सुनील, आपल्या दोघांचाही आभार. धावफलक पहिल्या डावामध्ये डीजे सोनू सर एव्हेंजर संघ 2 षटकानंतर 2 गडी बाद 23 धावा. अगदी पहिल्या षटकात आपण बघितलं असेल की 2 विकेट डाऊन झाल्या, अगदी कमी धावसंख्या होती. मात्र याही परिस्थितीमध्ये डगमगले नाहीत आमचे मोरे सर आणि त्यांचे सहकारी तेजस गांगुर्डे. अगदी अडचणीतनं मार्ग काढला
पुढे आले 2 षटकानंतर एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. हिंदीमधील एक प्रसिद्ध साहित्यिक स्वर्गीय दिनकर कवी दिनकर यांच्या ओळी आहेत की सुरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं. अगदी याच पद्धतीने कांटों में राह बनाते म्हणजे अडचणीत यांनी स्वतःचा मार्ग निर्माण केला आणि तब्बल 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्यात. विकेट ज्या डाऊन होत होत्या त्या ती पडझड त्यांनी थांबवली, एक चांगली पार्टनरशिप तयार केली आणि सेमीफायनलचा मॅच कसा असावा तर असा असावा. शफल झाले, तगडा प्रहार, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार 6. थँक्यू. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं आगमन मुख्य मंचावर झालंय. ग्लास्को कंपनीचे युनियन लीडर सन्मान्य मंगेजी निगळ यांचं मंचावर आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. धावफलक जर आपण बघत असाल आता या षटकाराच्या मदतीने 29 धावा, 51 वर्षाचा तरुण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड आपण बघतोय सुधाकर मोरे सर. अगदी तरुणांनाही लाजवेल या पद्धतीची खेळी, या पद्धतीची एक्झिबिशन. ड्राइव केलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी सरळ बॅटने खेळून काढलाय. बॅटचा चेहरा ओपन केला, बॅटचा फेस ओपन केला, अगदी सरळ बॅटने खेळत असताना चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. चांगलं फील्ड तिथे केलं गेलं, सिंगल असेल या चेंडूवर. अगदी चांगलं बॉन्डिंग बघायला मिळालं. सिंगल अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल 30 2.2 षटकानंतर. मात्र मित्रांनो, आयुष्याचं एक बेसिक असतं कि जिंदगी की एक ही सच्ची कहानी है, सफलता मेहनत की दीवानी है. ऑन साइडला खेळून काढलाय तेजसच्या बॅट मध्ये एक कडक कडक मजबूत प्रहार. नो चान्स, इट्स अ 4 रन्स. चार धावा येत आहे. 2.3 षटकाचा खेळ पूर्ण, 2 गडी बाद 34 धावा. पहिलं षटक ऋषी पुंडेचं राहिलंय, अप्रतिम षटक राहिलंय. पण नियंत्रित गोलंदाजी कशी करावी, इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी, भले वेग कमी असेल मात्र अचूकता कशाला म्हणतात, भेदकता कशाला म्हणतात, त्याचं उत्तर आपल्या गोलंदाजीमध्ये देत असताना ऋषी पुंडे. पहिलं षटक हे भूषण 11 संघाच्या बाजूने राहिले, मात्र त्यानंतरचे दोनही षटक सर एव्हेंजर्स संघाने कमबॅक केलं, पुनरागमन केलं आणि त्या दोन्ही षटकांचा खेळ निश्चितच सर एव्हेंजर्स संघाच्या नावावर राहिलाय. दौलत कुडी यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकेल. आपण आतापर्यंत अनेक वेळेस ॲज अ बॅट्समन म्हणून बाहुबली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघितलेत, मात्र यावेळेस दौलत कुडीच्या रूपाने आणखी एक बाहुबली गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी दौलतकडनं, मात्र हा चेंडू थोडासा खराब होता. थोडासा खराब चेंडूचा समाचार घेतला गेला. एक जबरदस्त प्रहार, चौकार 4. धावफलक 34. ड्राइव्ह केलाय, फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवलाय, समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. महेश देशमुख एक चांगला रिटर्न. मित्रांनो, महेश देशमुख वरून मला आठवतंय की तुम्ही तेजाब चित्रपट जर बघितला असेल त्यामध्ये अनिल कपूरला मुन्ना म्हटलं जायचं, मात्र अनिल कपूरचं नाव हे महेश देशमुख त्या चित्रपटामध्ये होतं. इथे महेश देशमुख सीमारेषेजवळ या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते आहेत महेश देशमुख. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवणं, खेळाडूंना धावबाद करणं, हा महत्त्वाचा रोल महेश देशमुख या अगोदरच्या सामन्यात आणि आत्ताही मेंटेन करताय भूषण 11 संघासाठी. धावफलक 36, 2 गडी बाद. षटक 2.4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांची लढत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. दोनही इनिंग मिळून फक्त एकच रिव्ह्यू दिला जाईल. एज अगदी फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू इथे फ्लाय होतोय, लँड होतोय समोरच्या बाजूला, मागच्या बाजूला विकेटच्या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलंय. सिंगल असेल, धावफलक 1 ने पुढे जाईल. 37.
या षटकामध्ये मात्र दौलतकडनं चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. धावांचा वेग इथे कमी केला गेलाय. धावफलक 37, 2.5 षटकानंतर 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च करताय दौलत कोडी. अंतिम चेंडू इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले. मात्र शफल जरी झाले असेल मात्र स्ट्रोक खेळण्यात मध्ये मात्र ते असफल झाले आणि डॉट बॉल सोबत हे षटक इथे संपेल. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद, 37 धावा. ज्या बैठका मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे, टीम हडल आपण कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये म्हणू शकाल. या टीम हडल तुम्ही कमी करा, वेळ आपल्याला वाचवायचा. यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण मॅच. चला टीम हडल्स कमी करा प्लीज. जो काही निर्णय असेल तो ऑनफिल्ड अंपायर्स घेतील. आमचं अंपायरिंग पॅनल, त्यासोबतच खास या स्पर्धेसाठी निमंत्रित असलेले आमचे महाराष्ट्र क्रिकेट विश्वातील नामवंत डान्सिंग अंपायर आपण बघू शकाल. आत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जे लाल जर्सीमध्ये आपण बघतोय पुण्याचे मायकल आणि नितीन वेताळ हे त्यांचं नाव. मात्र पुण्याचे मायकल म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये डान्सिंग अंपायर म्हणून ह्या नावाने त्यांना ओळखलं जातं, जाणलं जातं. आयोजन समितीसोबत काही चर्चा करतील अथवा त्यांच्या अंपायरिंग पॅनल सोबत चर्चा असेल. एक महत्त्वाचा निर्णय. चला प्लीज. जे पंच जे निर्णय घेतील तो अंतिम असेल. खास पुण्यावरनं देखील आपण या स्पर्धेसाठी पंच बोलवले आणि निश्चितच आपल्या सर्वांपेक्षा त्यांचा अभ्यास अनुभव भरपूर आहे, दांडगा आहे. चला सामना कंटिन्यू करा प्लीज. अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेच गोलंदाज गोविंद नेहरे. गोटू या नावाने सुप्रसिद्ध आहेत या सातपूर शहरामध्ये. ऑन साइडला पूल केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6.
या दरम्यान पुन्हा एकदा प्रयत्न महेश. ओ झेल सुटलाय महेशकडनं. माझ्या मते हा पहिल्यांदाच हा झेल ड्रॉप होतोय. याचं कारण की फार दूरवरनं त्यांना धावत यावं लागलं. स्वतःचं शरीर बॅलन्स करत असताना चेंडूला जज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तिथे थोडीशी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. झेल सुटतोय. धावफलक 45. स्लॉटमध्ये चेंडू आहे. आता संधी असेल. संधीचं सोनं केलं जात आहे. बॅट्समन तेजस कॅच आउट. बॅक टू द डग आउट. या दरम्यान महेश देशमुख कडनं पुन्हा एकदा चांगला झेल टिपला जातोय. इनफॉर्म बॅटर तेजस धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये, मोठी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सीमा रेषेजवळ बाउंड्री लाईनवर एक सोपा झेल देत बाद होत आहे. मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. अगदी इंडियन सोल्जर्स, रिटायर्ड इंडियन सोल्जर्स कृष्णा शिंदे आलेत. सध्याच्या घडीला त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातनं ते अनेक तरुणांना पोलीस भरतीचं किंवा सैन्य भरतीचं प्रशिक्षण देत आहे. एक अनुभवी क्रिकेटर देखील आहेत कृष्णा शिंदे. ओ बॅकफुटला गेले. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागच्या बाजूला शॉट थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 46. चौथं षटक प्रगतीपथावर. नामदेव गुलुम असेल, त्यानंतर गोविंद नेहरे असेल, यांची ही दोन्ही षटकं अप्रतिम राहिले. आणि सुरुवातीला ऋषी पुंडेकडनं काय जबरदस्त कामगिरी, काय जबरदस्त षटक बघायला मिळालं. अप्रतिम. 4 षटकांची ही लढत. पहिला सेमीफायनल सामना आपण सातपूर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये अनुभवतोय, एन्जॉय करतोय. या दरम्यान फुलर लेंथ डिलिव्हरी ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. फ्रंट ऑफ द विकेट्स. ओहो, नॉन स्ट्रायकिंग इनला संधी असेल मात्र अगदी वेगानं सुरक्षितपणे. यस यस यस, क्या बात है, क्या बात है. बॅट्समन सेफ आणि पॉपिंग क्रीज मध्ये अगदी वेगानं पोहोचताय कृष्णा शिंदे. 2 धावा येतील 2 धावांच्या मदतीनं. धावफलक 3.5 षटकानंतर 3 गडी बाद 48 धावा. 48. सन्माननीय चेतन सावकार साहेब आणि सन्माननीय बाळासाहेब भोजने सर, दोन्ही मान्यवरांचं स्वागत. चांगलं कलेक्शन विकेटच्या मागच्या बाजूला. नामदेव गुलुम कडनं इट्स अ वाईड बॉल. पुण्याचे मायकल अगदी याच पद्धतीने झोपण्याचं त्यांना मानधन मिळत असतं. ओ स्लॉट मध्ये खराब बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्रीच्या फार उंचावरनं मैदानाच्या बाहेर. षटकार 6. अप्रतिम, अति सुंदर. नितीन वेताळ सर, आप छा गए, क्या बात है. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन ज्या पद्धतीने आपण करताय, कौतुक असेल आपल्या अदाकारीचं, आपल्या कलेचं, आपल्या टॅलेंटचं. धावफलक 55 झाले, 56 करायचे.
दोन्ही संघ आपण बघू शकाल अगदी शिस्तीमध्ये एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण सर एव्हेंजर्स संघाला बघतो येलो जर्सी मध्ये तर मैदान सोडत असतो. मध्ये किंवा रंगमंचावर संपर्क साधायचा आहे. त्वरित टॉस करण्यात येईल. पुढच्या सामन्याचा वेळ कमी असल्यामुळे लवकर संपर्क साधायचा आहे. थँक्यू. या लवकर संघनायक लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. मित्रांनो, या स्पर्धेच्या विजेत्याला पहिल्या क्रमांकाच्या संघाला तब्बल 1 लाख रुपये रकमेचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जे आपण भव्य आकर्षक सुंदर चषक बघतोय ते चषक मिळेल पहिल्या क्रमांकासाठी. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय आमदार दमदार आमदार सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून मिळालंय. 71,000 रुपये रकमेचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रसिद्ध CA योगेशजी गवळी साहेब यांच्याकडनं मिळालंय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक श्री किरणजी पाटोळे साहेब 51,000 रुपये रकमेचं तिसरं पारितोषिक. चौथं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालंय ते सौभाग्यवती माधुरी गणेश बोलकर मॅडम माजी नगरसेविका यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये रोख. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपये रोख, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी प्रत्येकी 3,001 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. सोबतच या स्पर्धेत ज्या महिलांच्या मॅचेस देखील खेळल्या गेल्या त्यामध्ये महिलांच्या सामन्यांमध्ये महिलांचा जो संघ विजेता असेल त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जे असेल ते 11,000 रुपये सौ कल्पना किरण पाटोळे मॅडम यांच्या माध्यमातून हे 11,000 रुपये रकमेचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर दुसरं पारितोषिक सन्माननीय राजेशजी दराडे साहेब यांच्या वतीनं महिला क्रिकेट संघासाठी उपविजेत्या संघासाठी 5,000 रुपये रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. तर आमच्या या तमाम पुरस्कर्त्यांचं आमच्या दात्यांचं मी आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं आणि 56 धावा करायच्या आहे. या 56 धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीला जोडी जी आली आहे ती जोडी भूषण 11 संघाकडनं स्ट्राईक घेत आहे. नामदेव गुलुम तर नॉन स्ट्रायकिंग एंडला उमर शेख बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन येत आहे. चला नाणेफेकासाठी संजयजी राऊत रवीजी जोशी आणि बाळासाहेब भोजने यांना विनंती करतो की रंगमंचावर यायचंय.
सगळ्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत. आपण दिलेला मौल्यवान टाइम. चला नाणेफेकाचा कौल होतोय. इकडे बघ. BBL वर्सेस NSF. चला BBL संघ कॉल देईल. हेड हेड्स इज द कॉल. टेल्स इट इज. NSF संघ नाणेफेकाचा कौल जिंकलाय. लक्ष्मण मारा, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग बॉलिंगचा निर्णय असेल, ज्या प्रकारे तुम्ही खेळतायत, ज्या प्रकारे तुमची टीम परफॉर्मन्स करते, तर काय स्ट्रॅटेजी असेल या सामन्यासाठी? काहीच नाही, मागच्या सारखंच खेळायचंय. बरं, नक्कीच एक मोठं नाव सातपूरचा अजून एक वंडर बॉय मयूर वाघ तुमच्या समोर असेल, तर त्यांच्या अपोजिट काय तुमची स्ट्रॅटेजी? काही नाही, ती पण टीम चांगली आहे, आमची पण टीम चांगली आहे. जो पण जिकन चांगला, जो खेळून जिकन. एक शेवटचा प्रश्न की तुम्ही BBL संघाला किती रनांपर्यंत थांबवायचा प्रयत्न कराल? 40 ते 50. थँक्यू सो मच. NSF संघाने नाणेफेकाचा कौल जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आपल्या सोबत आहे BBLचे कॅप्टन, आमचे चांगले मित्र मयूर वाघ. मयूर वाघ, जर आपण नाणेफेकाचा कौल जिंकलो असतो तर काय निर्णय घेतला असता? सेमीफायनलची मॅच आहे. जरा सेमीफायनलच्या मॅचला प्रेशर राहतात. आम्ही बॅटिंगच करणार होतो. आम्ही आता डिसाईड करून आलेलो होतो तिकडनं की बॅटिंग करायचं. ज्या सेमीफायनल फायनलच्या मॅचेस राहतात ते चेस करायला जरा प्रेशरमध्ये येतात. आणि नक्कीच जर तुम्ही पहिले बॅटिंग करणार आहात तर तुमचं काय लक्ष्मण महाराज समोर आहे, एक मोठं नाव समोर आहे, चेसिंग मास्टर आहे, बॅटला बॉल खूप चांगल्या प्रकारे लागतोय, तर तुमचं काय प्लॅन असेल लक्ष्मण महाराबद्दल? तो मी एका टीममध्ये खेळतो, आम्ही दोघं एका टीममध्ये खेळतो. तो पण चांगला माझा मित्र आहे, पण एक चांगला बॉल विकेट. एक शेवटचा प्रश्न, किती रन तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे? डिफेंड करण्यासाठी किती रन कम्फर्टेबल आहेत? मी बॅट्समनना एकच सांगेल, तुम्ही 50च्या प्लस न्या फक्त, बाकीचं तुम्हाला तर सांगितलंच आहे. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. नाणेफेकाचा कौल जिंकून NSF संघाने पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू दादू, धन्यवाद. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर अडवलाय. नामदेव गुलूमच्या बॅटमध्ये एक कडक स्ट्रोक आपण बघितलाय, मात्र गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जातंय. 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावर लागताय. पुढच्या 20 बॉलमध्ये आणखी 44 धावांची आवश्यकता असेल. पुढच्या 20 बॉलमध्ये आणखी 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपण भरत भुसारे यांना बघतोय. आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 खेळाडू डीप मध्ये या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय. वीक क्षेत्रामध्ये एक लॉंग ऑफ सेट केलाय, एक लॉंग ऑन सेट केलाय. स्ट्रायकिंग एंड उमर अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. गली क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं जात आहे. लेग बाईच्या माध्यमातून ही सिंगल येते. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 13. यानंतर अत्यंत महत्वाचा सामना या स्पर्धेतील सर्वोत्तम 4 संघ मैदानावर. आता जे पहिलं सेमीफायनल खेळलं जात आहे हे 2 आणि यानंतर सेकंड सेमीफायनल मध्ये फाईट करत असताना, बॅटल करत असताना एक चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. मयूर वाघ विरुद्ध लक्ष्मण महारा, म्हणजेच श्रीमान भूषणभाईजी लोंढे विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल NSF चीफ अझरबाई शेख. या पद्धतीचा अत्यंत मोठा सामना, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, सातपूर प्रीमियर लीग. लामदेवसाठी पुन्हा एकदा नवं क्षेत्ररक्षण सजवलं जाते, रणनीती बदलली जाते. चांगला बॉल, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, मात्र अगदी वेगाने पोहोचताय पॉपिंग क्रीज मध्ये नामदेव गुलूम. यासोबतच पहिल्या षटकाची अखेर होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम भूषण 11 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14.
पुढच्या 18 बॉलमध्ये आणखी 42 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवर एक यंग टॅलेंट आपण बघू शकाल. समर्थ सपकाळ आलेत. समर्थ सपकाळ एक युवा उगवता तारा सितारा इमर्जिंग प्लेअर या सातपूर पंचक्रोशीतील सातपूर शहरातील. समर्थ आल्याच लगेच नव्यानं फील्ड सेट करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपेल. आता क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या बाहेर जाईल. ऑन स्ट्राईक नामदेव. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, जेल टिपला जातोय. नामदेव गुलूम कॅच आउट. फलक 14. एक चांगला झेल इथे टिपला जातो. एक्स्ट्रा कव्हर सीमा ऑन साइडला काऊ कॉर्नर सीमा रेषे जवळ. डाव्या हाताचा बॅटर आयकॉन खेळाडू नामदेव गुलूम इथे झेलबाद झालेत. तेजसकडनं एक चांगला झेल टिपला गेला. आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली येत असताना चेंडूला चांगल्या पद्धतीने जज केलं गेलं. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला क्षती, पहिलं नुकसान. चांगला बॉल यावेळेस समर्थकडनं. या अगोदरच्या पहिल्या बॉलवर आपण बघितलंय की नामदेव सारखा एक अनुभवी बॅटर, तर दुसऱ्या बाजूला इट्स अ वाईट बॉल. तर दुसऱ्या बाजूला समर्थ सपकाळ सारखा एक युवा तारा सितारा. हे बॅटल निश्चितच समर्थने जिंकलंय आणि नामदेवला बाद केलंय. महेश आलेत नवीन बॅटर, महेश देशमुख, मुन्ना देशमुख. महेश ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये समर्थ धावले, चेंडूच्या खाली आलेत आणि एक अप्रतिम झेल टिपला केलाय. फलंदाज बाद. यस, थँक्यू, धन्यवाद डीजे. एक अत्यंत महत्त्वाची सूचना असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हेलियनमध्ये जे आमचे प्रेक्षक बसले आहेत, मी पुन्हा एकदा विनंती करेल की नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हेलियनमध्ये जे प्रेक्षक बसलेत, अगदी व्यासपीठाच्या बाजूने जी अर्धी जागा आहे ती महिलांसाठी राखीव आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हेलियनमध्ये जी व्यासपीठाच्या बाजूने जी अर्धी जागा आहे प्रेक्षक गॅलरीमधली, ती आपण महिला प्रेक्षकांसाठी, महिला क्रिकेटपटूंसाठी रिकामी करून द्यावी. आणि आपण सर्वांनीच जो समोरच्या बाजूला स्वामी विवेकानंद पॅव्हेलियन आहे तिथे आपण स्थानपन्न व्हावं. सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल. फार चांगली व्यवस्था, उत्तम व्यवस्था आपल्या सर्वांची बसण्याची आमच्या लाडक्या दमदार आमदार माननीय सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून केली गेली आहे. तर आपण प्रेक्षक गॅलरीचा आनंद घ्यायचा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस प्रेक्षक गॅलरीमध्ये व्यासपीठाच्या बाजूने बसण्याची जी जागा आहे ती कृपया महिला क्रिकेटपटूंसाठी, महिला प्रेक्षकांसाठी रिकामी करून द्यायची आहे. दाफलक 15, 2 गडी बाद. फटका फसलाय, कॉट बिहाइंड द विकेट. संघमालक भूषण झेलबाद.
काय जबरदस्त कमबॅक केलंय या दरम्यान सर अव्हेंजर्स संघाकडनं. दुसऱ्या बाजूला मात्र भूषण 11 संघाचे संघमालक भूषण भालेराव देखील पहिल्या चेंडूवर इथे गोल्डन डकचं शिकार ठरलेत. माघारी त्यांना परतावं लागतंय. समर्थ सपकाळ मात्र निश्चितच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. संधी असेल विकेट हॅट्रिक घेण्याची. या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक नोंदवले गेलेत. त्यामध्ये श्रवण काळे यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये 1 विकेट हॅट्रिक मिळवली गेलीत. यस कंटिन्यू. समर्थ बॉलिंग ट्रॅकवर. ओ खोलवर टप्प्याचा हा चांगला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलाय. सुरेख दर्जेदार अप्रतिम कामगिरी समर्थ सपकाळकडनं. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅट मधील एक चांगला खेळाडू. नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये बघताय. पहिला चेंडू ज्यांनी फेस केला ते राहुल पगारे ऑन अ स्ट्राईक. ओ सबमरीन डिलिव्हरी. बॉल डॉट येतोय. धावफलक 3 गडी बाद 15 शेवटचा चेंडू येतोय. या पुढच्या 2 षटकानंतर बॉलिंग इक्वेशन सांगितलं जाईल. समीकरण सांगितलं जाईल. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगलं षटक राहिलंय. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 1 धाव खर्च करत 3 विकेट मिळवल्यात समर्थने. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडूला पिच केलंय. मात्र संधी नसेल. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. उमर शेख निश्चितच इंटरेस्टेड नव्हते या धावेसाठी. याचं कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न केला जाईल. 2 षटकाची समाप्ती. धावफलक 3 गडी बाद 15 आणि शेवटचे 12 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 41 धावा. 12 बॉल 41 धावा. डीजे ड्रिंक्स नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या दुसऱ्या डावामध्ये स्वागत असेल. मैदानावर जो पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जातोय त्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावातलं समीकरण. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 41 रन. हो इथे भिरकावलाय. 1 बाउन्स. इट्स अ 4 रन्स. धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर इथे चौकार येतोय. आता समीकरण बनेल तर 11 बॉल 37 धावा. 11 बॉल 37 धावा हे समीकरण आता बनतंय. उमरच्या बॅट मधनं हा चौकार येतोय.
चांगलं बॅकअप इथे मोरे सरांच्या मागच्या बाजूला. इकडे पाहुण्याकडनं चांगला रिटर्न केला गेला. भले विकेटला हिट नसेल केला, मात्र ज्या पद्धतीने एफर्ट्स लावले गेले, ज्या वेगानं चेंडूला पीक केलाय, अगदी चित्याची चपळाई बघायला मिळाली. चांगलं बॅकअप देखील तिथे बघायला मिळते. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 35. 10 बॉल 35 रन. ओ इथे हवेत खेळलाय, उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय अगदी आउट ऑफ द पार्क. षटकार. या रणनीतीला ऑस्ट्रेलियन रणनीती म्हटलं जातं, कारण ज्यावेळेस विकेट भेटत नसतं त्यावेळेस या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बदलून बॅट्समनवर दबाव टाकला जातो. ओ इथे आणि इथे कॉटन बोल्ड होत आहे उमर. विकेटचं पतन. चांगला झेल इथे टिपला जातोय गोलंदाज अथर्वकडनं. विकेटचं पतन होतंय. चौथा धक्का इथे भूषण 11 संघाला लागतोय. 2.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 8 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या त्या 29. शेवटचे 8 बॉल धावा करायच्या 31. नवीन बॅटर आलेत. दौलत कुडी आलेत. दौलत कुडी एक बाहुबली फलंदाज. डाव्या हाताने गोलंदाजी करतात, मात्र बॅटिंग ते उजव्या हाताने करतात. ऑन साइडला पूल केलाय, खाली क्षेत्र निवडलंय. मजबूत प्रहार, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4. दोन 2.5 षटकाचा खेळ पूर्ण. 4 गडी बाद 31 धावा. 7 बॉल आणि 25 रन. 7 बॉल 25 रन सामना जिंकण्यासाठी आणि सातपूर प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. 7 बॉल 25 रन. बॅकफूडला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान ड्रिल मध्ये आपण बघत असाल की पॉइंट गली या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. कुठली धाव या चेंडूवर नसेल. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक भूषण 11 4 गडी बाद 31 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 25 धावा. 6 बॉल 25 रन. 6 बॉल 25 धावा. डीजे
काय असतं माहिती का तुम्ही बघितलं ना मोरे सर दुसऱ्या ओव्हरला तुम्ही ते लक्ष ठेवायचं लगेच देऊन टाकायचं लक्ष ठेवा. ओ या दरम्यान फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहे. तिसरी धाव होईल का मात्र नकार देत आहे. इथे फुल टॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सहा बॉल 25 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. आता समीकरण बनेल 5 बॉल 23 रन. 5 बॉल 23 रन. चांगला बॉल यावेळेस मोरे सरांकडं. अगदी आपल्याला आठवत असेल की प्रवीण तांबे लेजंड क्रिकेटर अगदी वयाच्या 41व्या वर्षी त्यांनी इंडियन प्रीमियर लीग मध्ये इट्स एस बॅटिंग कॉल व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू सर. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इथे फलंदाजीच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. तर प्रवीण तांबे वयाच्या 41व्या वर्षी त्यांनी डेब्यू केलं इंडियन प्रीमियर लीग मध्ये. वयाच्या 91व्या वर्षी मोरे सर ज्या पद्धतीने गोलंदाजी करताय बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल. जिथे अगदी सर्वच तरुण गोलंदाज थांबले थकले तिथे मात्र एखाद्या आदर्श सेनापतीप्रमाणे इथे मोरे सर स्वतः जबाबदारी घेत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मोरे सर बॉलिंग ट्रॅकवर. इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. ओ हो इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक मोरे सरांच्या विषयी एक महत्त्वाची माहिती मिळते की आमचे मान्यवर मुख्य मंचावर स्थानापन्न असलेले सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे मान्यवर संजयजी राऊत ही माहिती पोहोचवत आहे की आम्ही स्वतः आणि गोलंदाज संघमालक सुधाकर मोरे सर आम्ही वर्गमित्र आहोत आणि शालेय शिक्षण सातपूरच्या जनता विद्यालयात त्यांनी पूर्ण केले. अगदी शालेय जीवनातील त्यांच्या आठवणी आता ताज्या होत आहे आणि आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण असतात ते म्हणजे शाळेतले क्षण. या स्पर्धेच्या निमित्तानं ते आठवणीतले सोनेरी क्षण स्वर्ण क्षण आज आठवत आहे. इथे पंचांचं बोट आकाशामध्ये आणि खेळाडू निघालाय तंबूच्या दिशेने. बॅट्समन आउट. समीकरण आता बनतंय 3 बॉल. शेवटचे 3 बॉल शिल्लक धावा करायच्या त्या 21. प्रत्येक बॉलवर 7 धावा येत असतील तर निश्चितच सामना जिंकू शकाल. मात्र क्रिकेटमध्ये ते शक्य नाहीये. 3 बॉल 21. चांगला बॉल. काय जबरदस्त गेंदबाजी जबरदस्त गोलंदाजी. अगदी जगप्रसिद्ध ओळी आहेत एका कवीच्या की उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती अगर जीतने की जिद हो तो परिस्थितियां हरा नहीं सकती. चांगला बॉल अगदी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अवे फ्रॉम द बॉडी. खराब बॉल या दरम्यान इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. इट्स अ वाईट बॉल.
आता समीकरण बनेल शेवटचे 2 बॉल आणि 20 रन. इथे स्लॉट मध्ये होता मात्र कनेक्शन प्रॉपर नाहीये. उंची जास्त लांबी कमी समर्थ सपकाळ डाऊन द बॉल बॅट्समन आउट.